अशोक खरात प्रकरण उघडकीस येऊन 1 महिना पूर्ण होत आला। 17 मार्चला खरातच्या विरोधामध्ये पहिला महिला अत्याचाराचा गुन्हा सरकारवाडा पोलीस स्थानकात दाखल झाला होता। दरम्यान SIT स्थापन होऊन सुद्धा या 1 महिन्यात नेमकी ठोस काय कारवाई झाली हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही। राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी यांच्या कनेक्शनची मात्र मोठी चर्चा आहे, पण अद्यापही कोणाचेही धागेदोरे किंवा थेट जबाब नोंदवण्यात आलेले नाहीत असा आरोप करण्यात येतोय। एक महिन्यापूर्वी अशोक खरात विरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात पहिला बलात्कार तसंच जादूटोणा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आणि नाशिकमध्येच नाही तर राज्यात खळबळ उडाली। त्यानंतर समोर आले खरातनं केलेल्या कारनाम्यांचे न संपणारे काळे धंदे। ओशनोजल, त्याच्या ओकस कार्यालयातील अश्लील चित्रफिती वाऱ्यासारख्या व्हायरल झाल्या। त्यानंतर भक्तांच्या मनात अढळ स्थान मिळवलेला कॅप्टन अशोक खरात एका रात्रीत भोंदू बाबा खरात बनला। धार्मिक विधींच्या नावाखाली महिलांचं लैंगिक शोषण, महिलांना नवरा मरेल म्हणून दिलेली धमकी, निर्माण केलेली भीती अशी एक ना अनेक प्रकरणं हळूहळू समोर आली आणि खरात प्रकरणानं सारे साधरले। एकंदरीतच गुन्ह्याची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेता गृह मंत्रालयाकडून 19 मार्चला IPS अधिकारी तेजस्वी सातपुतेंच्या अध्यक्षतेखाली SIT स्थापन करण्यात आली। हा गुन्हा वर्ग करण्यात आला। सुरुवातीला पीडित महिला या तक्रार देण्यासाठी पुढे येत नव्हत्या, मात्र पोलिसांनी त्यांना धीर दिला, हेल्पलाईन क्रमांक जारी केला आणि अशोक खरातचा पाय आणखी खोलात गेला। हळूहळू करत खरात विरोधात एकूण 15 गुन्हे दाखल झाले। यात सरकारवाडा पोलीस ठाण्यात 12, शिर्डी पोलीस ठाण्यात 2 आणि सिन्नर पोलीस ठाण्यात 1 गुन्ह्याची नोंद करण्यात आली। यात महिला अत्याचारासह फसवणूक, खंडणी उकळणं, सावकारी यांचाही समावेश होता। विशेष म्हणजे 2 फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये अशोक खरातची पत्नी कल्पना खरात हिचा देखील सहभाग समोर आला। पहिला गुन्हा दाखल झाल्यापासूनच कल्पना खरात मात्र फरार झाली आहे। अशोक खरातमुळे सर्वाधिक अडचणीत सापडल्या होत्या त्या म्हणजे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर। कारण खरातचं मुख्य केंद्र असलेल्या सिन्नर तालुक्यातील मिरगावमधील खरातच्या शिवनिका संस्थांवरच चाकणकर या विश्वस्त असल्याचं समोर आलं होतं आणि यामुळे विरोधक चांगलेच आक्रमक झाले। थेट सुनेत्रा पवारांकडे चाकणकर यांना पदावरून हटवा अशी मागणीही करण्यात आली आणि काही दिवसातच चाकणकर यांना राज्य महिला आयोगासह राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला। खरातनं अनेक जमिनींचे आणि इतर आर्थिक गैरव्यवहार रोखीनं केले असल्याचा संशय होता। त्याच्या वैयक्तिक यासोबतच शिवनिका संस्थांच्या बँक खात्यावरून काळा पैसा पांढरा केला जात होता असा संशय होता। अनेक पतसंस्थांमध्ये त्यानं बोगस खातं उघडल्याचंही बोललं जात होतं। एकंदरीतच या सर्व पार्श्वभूमीवर आयकर ईडीकडूनही तपास केला जाणार का अशी चर्चा रंगलेली असतानाच काही दिवसांपूर्वी नाशिक दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी थेट ईडी तपासाची घोषणा केली। निश्चितपणे याची ईडी चौकशी होणार। त्या संदर्भात ईडीने या गोष्टीचं संज्ञान घेतलेलं आहे। जी काही मला माहिती आहे त्या संदर्भात त्यांनीही याची कारवाई सुरू केलेली आहे। एकदा जमीन त्या ठिकाणी आयडेंटिफाय झाली की नियमानुसार त्यात जे जे करायचं ते आम्ही करू। ईडीची एंट्री होताच काही तासातच मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा खरात विरोधात दाखल झाला आणि ईडी चांगलीच ॲक्शन मोडवर आली। खरातसह त्याच्याशी संबंधित 11 ठिकाणी ईडीच्या पथकाकडून सर्च ऑपरेशन करण्यात आलं। पुण्यातील प्रकाश पोफळेच्या घरातून 42 लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आली। अशोक खरातची 2,50,00,000ची बँकेतील रक्कम गोठवली गेली। एक मर्सिडीज बेन्झ गाडीही जप्त करण्यात आली, तर अशोक खरातच्या जवळपास 10 कोटींच्या मालमत्तेची कागदपत्रांच्या आधारे ओळख पटवण्यात आली। अशोक खरात याला अटक करून आज 1 महिना पूर्ण झालेला आहे आणि कुठेतरी आता सर्वच यंत्रणा ह्या ऍक्शन मोडवर आलेल्या आपल्याला दिसून येत आहेत। काही वेळापूर्वीच कॅनरा कॉर्नर परिसरात असलेल्या ओकस प्रॉपर्टी या ठिकाणी ईडीचं पथक हे दाखल झालेलं आहे। आतापर्यंत SIT कडून 4 गुन्ह्यांमध्ये भोंदू अशोक खरात याचा ताबा घेण्यात आलेला असून आतापर्यंत अशोक खरात याच्यावर 16 गुन्ह्यांची नोंद ही करण्यात आलेली आहे। 2 ते 3 दिवसापूर्वीच ईडीचं पथक तृप्तवाला या निवासस्थानी देखील दाखल झालं होतं। त्या ठिकाणी 17 तासून अधिक झाडाझडती ईडी करून घेण्यात आली होती। त्या ठिकाणून देखील अनेक पुरावे हे जप्त करण्यात आले होते। 100 पेक्षा अधिक दस्तावेज त्या ठिकाणी ईडीला मिळून आल्याची प्राथमिक माहिती मिळून आली होती। तर राज्यामध्ये नाशिक असेल, शिर्डी असेल, पुणे असेल या ठिकाणी एकूण 16 ठिकाणी ईडीने छापेमारी देखील करण्यात आली होती। या ठिकाणून देखील बरेच पुरावे जप्त करण्यात आले होते आणि आज अशोक खरात
याला अटक करून 1 महिना पूर्ण झालेला असताना आता पुन्हा ईडी हे ऍक्शन मोडवर आल्याचं आपल्याला कुठेतरी दिसून येतं. या ठिकाणी आता ईडी कडून किती वेळ चौकशी केली जाते आणि काय काय ताब्यात घेतलं जातं हे देखील बघणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. या संपूर्ण प्रकरणात रोज दिवसेंदिवस धक्कादायक खुलासे आणि खराचे कारनामे समोर येत असतानाच अंजली दमानिया यांनी टाकलेल्या सीडीआर बॉम्बमुळे तर राजकीय वातावरण चांगलंच पेटलं. एसआयटी स्थापन होऊनही या 1 महिन्यात ठोस काहीही समोर येऊ शकलेलं नाही. आतापर्यंत एसआयटी कडून 40 साक्षीदार तपासले गेले तर 4650 आक्षेपार्ह लिंक्स सोशल मीडियावरून काढून टाकण्यात आले आहेत. राजकीय नेते प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कनेक्शनची फक्त मोठी चर्चा झाली, मात्र अजूनही कुणाचेही साधे जबाबही नोंदवले गेले नाहीत असा आरोप विरोधकांनी केलाय. मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती अशी प्रतिक्रिया त्यानंतर आता अमित ठाकरेंनी दिली आहे. मी असतो तर फाशी दिली असती. अशा प्रकारे कोणी फसवलं एक एक्झाम्पल सेट करा. तुम्ही जर एक्झाम्पल सेट केलं नाही तर हे असेच करत बसणार. कुठच्या तरी मंत्र्याचे पाय धरून हे बाहेर येणार लोक. तर दुसरीकडे या प्रकरणात सातत्यानं रुपाली चाकणकरांसह खरातच्या राजकीय संबंधांवर आरोप करणाऱ्या सुषमा अंधारेंनीही तपासाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. कदाचित खरात प्रकरणातली काही सत्यच बाहेर येऊ नयेत असं काही लोकांना वाटतंय का? आणि असं असेल आणि तरीही SIT अजूनही तपासाची गती वाढवत नसेल आणि या लोकांच्या चौकशा होत नसतील तर अजून जास्त संशयाचं धुकं वाढत चाललंय. आता काही आकड्यांनी यंत्रणांचं मात्र लक्ष वेधलंय, ज्यामध्ये काळा पैसा पांढरा करण्यासाठी खरात एकाच पॅटर्ननं आर्थिक उलाढाली करत होता. भोंदू खरातचा राहता समता पतसंस्थेतील बनावट खात्यांच्या तपासात समोर आलेला 214971 पॅटर्न सध्या चर्चेचा विषय ठरलाय. पोलीस तपासानुसार भोंदू अशोक खरातनं राहता येथील समता पतसंस्थेत 57 जणांच्या नावावर तब्बल 100 खाती उघडली. ही सर्व खाती कोविड दरम्यान फक्त 21 तारखेला उघडण्यात आली. तपासात आढळलेल्या माहितीनुसार अनेक खात्यांमध्ये 71 लाख आणि 49 लाख रुपये अशाच ठराविक रकमा वारंवार जमा करण्यात आल्या आणि काढण्यात आल्या. नाशिकसह संपूर्ण राज्यात खळबळ माजवणाऱ्या भोंदू अशोक खरातला पोलिसांनी अटक केल्याच्या घटनेला आज 1 महिना उलटलाय. खरात प्रकरणात चार्जशीट फाईल करण्यासाठी अवघा 15 दिवसांचा अवधी शिल्लक आहे. त्यामुळे खरातचे अजून किती कारनामे समोर येणार आणि 15 दिवसात तपास पूर्ण होऊन चार्जशीट फाईल होणार का याचं मोठं आव्हान पोलीस आणि तपास यंत्रणांसमोर असणार आहे. प्रांजल कुलकर्णी आणि राहुल वाघसह ब्युरो रिपोर्ट NDTV मराठी, मुंबई.